नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अंडा मसाला, एग मसाला. आणि अंडा मसाला बनवण्यासाठी मी 5 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. एक कांदा, अर्धा कप सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि एक टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा इंचाचं आलं आणि 3-4 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत. इथे 1 चमच मसाला, अर्धा चमच हळद, अर्धा चमच गरम मसाला, धणा जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे. हे अर्धा चमच घेतलेले आहेत. फोडणीसाठी तेल आणि लागणारं पाणी. इथे आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर. त्याच्यावरती आपण कांदा खोबरा सर्व हे भाजून घेणार आहोत आणि ह्याची पेस्ट तयार करायची आहे. कांदा खोबरा टोमॅटो हे भाजून झालं की नंतर आपण त्याच्यात खोबरं भाजायचे. हे भाजण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. तवा छान गरम झालेला आहे, त्याच्यामुळे लगेचच भाजून होईल. कांदा ब्राऊन झालेला आहे. आपण त्याच्यात खोबरं पण टाकणार आहोत. खोबरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. इथे ओलं नारळ वापरलात तरी चालेल, डेसिकेटेड कोकोनट वापरलात तरी चालेल. हे आपण छान ब्राऊन करून घेऊया. भाजलेल्या कांदा खोबऱ्याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता मी ते पॅन ठेवलंय, चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चम्मच तेल टाकणार आहोत. तेल गरम करून घेऊया. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अंडी फ्राय करून घेऊया. अंड्यांना आपण अशा प्रकारे होल करायचे आणि फ्राय करून घ्यायचे. आतपर्यंत त्याचं तेल किंवा मसाले आतपर्यंत मुरावेत म्हणून आपण त्याला टोचे करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व अंडी फ्राय करून घेणार आहोत. 4 ते 5 मिनिटं आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहेत. तेलामध्ये फास्ट गॅसवरती करून घेतलेलं आहे. आता आपण ते बाहेर काढून घेऊया. आणि ह्याच पॅनमध्ये आपण ते फोडणी टाकणार आहोत. त्याच्यासाठी मी 4-5 कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं किंचित हिंग घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला वापरणार आहोत. ग्रेव्ही ही त्यातच थोडंसं पाणी टाकून आपण ती ग्रेव्ही टाकणार आहोत. आणि हे छान असं आपण शिजवून घ्यायचे. आपण ही ग्रेव्ही जशी टाकलेली आहे तेलामध्ये, त्यातच आपण सारे मसाले पण टाकून घेऊया. हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला, धणा जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर मस्त मिक्स करून घ्यायचे. आणि हे आता आपण 7-8 मिनिटं छान असे शिजवून घेणार आहोत.
त्याच्यासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवते. आपण 5 ते 7 मिनिटासाठी मसाला शिजायला ठेवलेला होता. बघूया. छान शिजलंय. आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. थोडी कोथिंबीर. छान मिक्स करायचे. आणि त्याच्यामध्ये आता हे आपण फ्राय केलेले अंडी सोडणार आहोत. आणि हे छान अशा अंड्यामध्ये मसाले मुरेपर्यंत आपण 10 मिनिटं आपण ते छान शिजवून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी झाकण ठेवते. 10 मिनिटं आपण छान शिजवून घेऊया. 10 मिनिटासाठी ठेवलेलं, पण आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. मसाले छान शिजले आहेत आणि अंड्यातही चांगले मुरले. मी गॅस बंद करते आणि पॅन आपला हे खाली काढून घेते. त्याच्यावरती कोथिंबीर टाकते आणि नंतर हे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मैत्रिणींनो, ही जी रेसिपी बनवलेली आहे ती नान, रोटी, चपाती किंवा भाकरी बरोबर पण छान लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अंडा मसाला आपला तयार आहे. धन्यवाद.